स्वाध्याय इयत्ता 6वी विज्ञान पाठ पहिला नैसर्गिक साधने हवा, पाणी आणि जमीन। प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब किरणे शोषून घेतात। उत्तर अतिनील। पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण टिंबटिंब टक्के साठा उपलब्ध आहे। उत्तर 0.3%। मृदेमध्ये टिंबटिंब व टिंबटिंब घटकांचे अस्तित्व असते। उत्तर अजैविक व जैविक। प्रश्न दुसरा असे का म्हणतात? ओझोन थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे। उत्तर सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांना ओझोन वायूचा थर शोषून घेतो, त्यामुळे ते अतिनील किरण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाही। पृथ्वीच्या सर्व सजीवांचे त्यामुळे संरक्षण होते, म्हणून ओझोन थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे असे म्हणतात। पाणी हे जीवन आहे। उत्तर सर्व सजीव जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतात। वनस्पतीतील रसद्रव्य आणि प्राण्यांचे रक्त यातही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते। पाण्याशिवाय सजीव जगू शकत नाहीत, म्हणून पाणी हे जीवन आहे। समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे। उत्तर 1. समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात। यापैकी काही मासे, शिंपले, कोळंबी, खेकडे असे जलचर हे अन्न म्हणून खाल्ले जातात। 2. मासेमारी करणाऱ्या लोकांचे समुद्र हे उपजीविकेचे साधन आहे। 3. समुद्राच्या पाण्यापासून 5. समुद्रमार्गाने दळणवळण आणि माल सामानाची वाहतूक होते। 6. समुद्राच्या पाण्यात बाष्पीभवनामुळे पाऊस पडतो। मोसमी पाऊस हवामान आणि संपूर्ण पृथ्वीवरचे ऋतुचक्र समुद्रावर अवलंबून असते। 7. काही देशात आता समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य आणि वापरण्यास उपयुक्त असे पाणी निर्माण करणे चालू झाले आहे। या सर्व उपयोगामुळे समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे। प्रश्न तिसरा काय होईल ते सांगा। मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले। उत्तर मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचे विघटन मृदेतील सूक्ष्मजीव करतात। तसेच काही सूक्ष्मजीवांमुळे खडकांचा अपक्षय होतो। जर मृदेतील सारे सूक्ष्मजीव नष्ट झाले तर विघटन आणि अपक्षय या दोन्ही प्रक्रिया थांबतील। पृथ्वीत मृदा तयार होणार नाही। विघटन न झाल्याने सगळीकडे कचऱ्याचे ढीग वाढतील, मृदेतील गुणवत्ता खराब होईल। तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली। उत्तर वाहनातील जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाने हवेत अनेक घातक घटक सोडले जातात। नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अशा विषारी वायूमुळे पर्यावरणात आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। कणरूपी विषारी पदार्थ, काजळी असे विषारी घटक ज्वलनातून बाहेर पडत असतात। या साऱ्यांचा सगळ्याच
सजीवसृष्टीवर घातक परिणाम होतो. कारखान्यातूनही विषारी वायू व द्रव्ये बाहेर फेकले जातात. त्यामुळे परिसरातले जलावरण आणि वातावरण प्रदूषित होते. जर आपल्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली तर प्रदूषणाचे प्रमाण वाढून पर्यावरणाचा नाश होईल. पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला. उत्तर: पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर कोणतीही सजीव जगू शकणार नाही. सर्व वनस्पती आणि प्राणी पाण्याअभावी मरून जातील. प्रश्न 4. सांगा मी कोणाशी जोडी लावू? अ गट, ब गट. 1. कार्बन डायऑक्साईड, वनस्पती व अन्न निर्मिती. 2. ऑक्सिजन, ज्वलन. 3. बाष्प, पाऊस. 4. सूक्ष्मजीव, मृदेची निर्मिती. नावे लिहा. अ. जीवावरणाचे भाग. उत्तर: वनस्पती व प्राणी. आ. मृदेची जैविक घटक. उत्तर: सूक्ष्मजीव, कीटक, उंदीर, घुशी. ई. जीवाश्म इंधन. उत्तर: पेट्रोल, डिझेल, रॉकेल. ई. हवेतील निष्क्रिय वायू. उत्तर: आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन. उ. ओझोनच्या थरास घातक असणारे वायू. उत्तर: क्लोरोफ्लोरोकार्बन्स व कार्बन टेट्राक्लोराइड. प्रश्न 6. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. अ. जमीन आणि मृदा ही एकच असते. उत्तर: चूक. आ. जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात. उत्तर: बरोबर. ई. मृदेचा 25 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्षे लागतात. उत्तर: चूक. ई. रेडॉनचा वापर जाहिरातीसाठीच्या दिव्यात करतात. उत्तर: चूक. प्रश्न 7. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा. उत्तर: 1. मृदेची निर्मिती नैसर्गिक प्रक्रियेतून होते. 2. ऊन, वारा, पाऊस यामुळे उष्णता, थंडी आणि पाण्याचा मारा खडकावर होतो. 3. यामुळे मूळ खडकाचा अपक्षय होतो. खडकापासून खडे, वाळू आणि माती निर्माण होते. 4. खडकातून अजैविक घटकांचा पुरवठा होतो. 5. मातीत असणारे सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आणि कृदंत प्राणी खडकांच्या अपक्षयास मदत करतात. 6. जमिनीवर असलेल्या झाडांची मुळे देखील अधिक अपक्षय घडवून आणतात. या सर्व घडामोडींमुळे मृदेची निर्मिती अतिशय संथ गतीने होते. आ. पृथ्वीवर सुमारे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते? उत्तर:
पृथ्वीचा सुमारे 71% भूभाग जरी पाण्याने व्यापला असला तरी त्यातले 97% पाणी खारट समुद्रजल असते. पिण्यासाठी किंवा शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी हे पाणी उपयुक्त नाही. तसेच गेल्या काही दशकात लोकसंख्येच्या भरमसाठ वाढीमुळे पाण्याची गरजही वाढली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व कारणांमुळे पृथ्वीचा सुमारे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता भासते. हवेतील विविध घटक कोणते? त्यांचे उपयोग लिहा. उत्तर: हवेतील विविध घटक. 1. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे वायू. 2. अर्गॉन, हेलियम, निऑन आणि झेनॉन हे निष्क्रिय वायू. 3. बाष्प, धूर, धुके, धुरके असे घटक. हवेतील घटकांचा उपयोग. 1. नायट्रोजन. सजीवांना आवश्यक असणारी प्रथिने नायट्रोजन पासून तयार होतात. अमोनिया निर्मितीसाठी नायट्रोजन आवश्यक असतो. खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा वापर करतात. 2. ऑक्सिजन. सर्व सजीवांच्या श्वसनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. ऑक्सिजन शिवाय ज्वलन होऊ शकत नाही. 3. कार्बन डायऑक्साईड. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. 4. अर्गॉन. विजेच्या बल्बमध्ये अर्गॉनचा वापर होतो. 5. हेलियम. विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये कमी तापमान मिळण्यासाठी हेलियम वापरतात. 6. निऑन. जाहिरातीच्या आणि रस्त्याच्या दिव्यात निऑनचा वापर केला जातो. 7. क्रिप्टॉन. फ्ल्युरोसेंट पाईपमध्ये क्रिप्टॉनचा वापर केला जातो. 8. झेनॉन. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉनचा वापर होतो. हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक साधने का आहेत? हवा, पाणी व जमीन या तिन्हीकडून पृथ्वीवरील सजीव जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात. सजीव सृष्टीच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकण्यासाठी याच घटकांची आवश्यकता असते. हवा, पाणी आणि जमिनीकडून हे घटक नैसर्गिकरित्या मिळतात. म्हणूनच हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने आहेत.